महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिकमध्ये पेट्रोल टंचाईमुळे पंपांवर लांबच लांब रांगा। नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल टंचाईचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी पेट्रोल पूर्णतः उपलब्ध नसून तर काही ठिकाणी वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अंबड परिसरातील डीजीपी नगर येथील श्रीकृष्णा पेट्रोलियम येथेही अशीच परिस्थिती निर्माण झाली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे यांनी पंप चालक शशिकांत मोटकरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की पूर्वी 3 ते 4 दिवसात पेट्रोलचा पुरवठा होत होता, मात्र सध्या पुरवठा विस्कळीत झाला आहे। तसेच आधी पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल अशी अट घालण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। रांगेत उभे असलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की सतत वाढणाऱ्या समस्यांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे। उन्हाच्या कडाक्यात तासनतास उभे राहूनही काही ठिकाणी पेट्रोल मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे। अनेक पेट्रोल पंपांनी तर स्टॉक नसल्यामुळे पंप बंद ठेवले आहेत। काही नागरिकांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींनाही जबाबदार धरत इराण अमेरिका तणावाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे मत व्यक्त केले। तसेच संभाव्य लॉकडाऊनच्या चर्चेमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान इंधनावर अवलंबून असलेल्या उद्योगांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून कंपन्या बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। यामुळे कामगारांच्या रोजगारावरही संकट येण्याची चिन्हे दिसत आहेत। या संपूर्ण परिस्थितीवर सरकारने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, कॅमेरामॅन भागवती रतकर, प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। नमस्कार, माझं नाव शशिकांत कचेश्वर मोटकरी। बरं, या पेट्रोल पंपावरची गर्दी आता दिसते आपल्याला, ही गर्दीबद्दल काय सांगू शकता? गर्दी अशी झाली का पहिले आम्हाला पेमेंट करावं लागायचं, पेमेंट आल्यानंतर गाडी येते, तसं गाडी येत नाही तशी। हो, पहिले आम्हाला 2-3 दिवसात आम्हाला अल्टिमेट द्यायचं, तर आता देत नाही ते। हो, आता पहिले पेमेंट करा नंतर गाडी भेटते। आपण पेट्रोल पंपचे मालक आहे? हो, स्वतः मी मालक आहे, शशिकांत कचेश्वर मोटकरी। धन्यवाद, थँक्यू सर। चेतन मोरे। बरं, ही जी पेट्रोल पंपावरची गर्दी झालेली आहे, या गर्दीचं कारण सांगू शकाल का? कारण तर आपलं युद्ध चालू आहे त्याबद्दलच आहे सगळं काही। आणि तसे बघायला गेले तर पब्लिकांची आणि लोकांची खूप हालबेळ होत आहे। दिली बाई, आणि त्यामुळे आपण काही जसं सांगू शकत नाही, पण हे किती दिवस चालतं हे पण आपल्याला काही माहीत नाही। युद्ध कधी काय बंद होईल ते पण आपल्याला काही कळूच येत नाही अजून। याच्यानंतर जसं सांगताय की मोदी सरकार की याच्या पुढे पण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, पण ते आता तुम्ही बघू शकता की इथं खूप गर्दी पण झालेली आहे। अशा प्रकारे आपल्याला वाटतं की पुढे लॉकडाऊन लागलं तर किती हाल होतील जनतेचे। याच्यावर सरकारने काही ॲक्शन घ्यायला पाहिजे, बाहेरून वगैरे काही ॲडजस्ट करायला पाहिजे प्रत्येकाला। बरं, आज आपल्या नाशिकमध्ये किती ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहे? तरी बघायला गेलं तर आम्ही आता जळगावून आलेलो आहे, तिकडे पण बऱ्याचशे पंप बंदच आहे। फक्त हा एकच चालू आहे का? इथं आता इथं एक चालू पुढे एक चालू, एकच चालू। धन्यवाद। ओके। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।